त्याच्यात लेडीज येतात आणि बसण्यासाठी तुम्ही पद्मासन लावून जर बसलं तर ते महत्वाचं आहे. पद्मासन लावताना तुम्ही मंडूकासन केलं तर तिथून सुद्धा तुमची गोळी घ्यायची गरज नाही. जर मंडूकासन लावलं, पद्ममंडूकासन लावलं तर फारच महत्वाचं आहे. तसं झोपतानी सवासन मध्ये झोपा. झोपतानी सवासन मध्ये जर झोपलं तर पायाकडे उशी ठेवून झोपायची, डोक्याकडे उशी ठेवू नये. झोपतानी सवासन मध्ये 1-1 तास दिवसात रात्री जेव्हा तुम्हाला वेळ मिळत असेल अर्धा पाऊण तास सवासन मध्ये झोपा. तुमच्या पाठीचा किंवा घुटण्याचा त्रास कमी होईल, कधी त्रास होणार नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि आमच्या योगाचाही अनुभव आहे. मी तुम्हाला जास्त आता बोलू शकत नाही, मिळाले नाही की आठवतो घ्या. मी तुम्हाला जे काय आपल्या सोयीनुसार तुम्हाला मुद्रा आणि प्राणायामाविषयी माहिती दिलं किंवा जॉगिंग आसनं हे जी माहिती दिलेली आहे याचा सदुपयोग जर कराल तर करा योग, रहा निरोग या दृष्टीप्रमाणे तुम्ही सतत निरोगी राहा. कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. ज्याचं शरीर सुदृढ असेल तर सगळंच काही आहे, नाही तर काहीच नाही आहे. आपण किती आधारणी किती काही केलं, जर आपल्या शरीरामध्ये वेदना असतील तर आपण इथं भजन केलं तरी आपल्याला सध्या भजनाकडे राहणार नाही, आपल्या शरीराकडेच लक्ष राहतं. म्हणून मला सगळ्यांना विनंती आहे की आपल्या शरीराकडे लक्ष द्या. करा निरोग, रहा निरोग याप्रमाणे आपण नेहमी निरोग करत राहावं. प्राणायाम करत राहा. 8 प्राणायाम आहे, 12 जॉगिंग आहे, 12 आसनं आहे, पाठीवरचे आहे, पोटावरचे आहे. आणि मला संचालकांनी इथं बोलवून तो सगळं सांगण्याची संधी दिली, त्याचे सुद्धा मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द समाप्त. जय हो. पुढील कार्यक्रम सुरू करावे भान ठेवून काम कोकणीदार वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. माननीय साहेब शुभेच्छा द्या. सगळेजण खूप शुभेच्छा. 81 वर्ष आम्ही जगतो का नाही आम्हालाही माहित नाही, तुम्ही जगलेले आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यहाँ पे गले से गला लगा रहे, बहुत अच्छा लगा. के ज़माने के कोई 81 है, कोई 80 है, कोई 70 है, कोई 75 है, 72 है, हाँ कोई 55 है. ये तेरी उम्र क्या है बेटा? 50, 60, 70, 80 किती? क्या बात है.